नमस्कार. दत्ता दामोदर नायक यांची मुलाखत आपण 4 भागामध्ये घेत आहोत. पहिल्या भागामध्ये दत्ता नायक एक माणूस म्हणून कसे घडत गेले, दुसऱ्या भागामध्ये लेखक म्हणून कसे आकाराला आले, तिसऱ्या भागामध्ये उद्योजक म्हणून त्यांची कारकीर्द कशी राहिली आणि आता आपण चौथ्या भागामध्ये त्यांच्याशी संवाद करणार आहोत. एकूण राजकारण आणि समाजकारण यामध्ये त्यांचा सहभाग कसा होता, आजच्या आणि कालच्या आणि अर्थातच उद्याच्या राजकारणाकडे समाजकारणाकडे ते कसं पाहतात. माझा पहिला प्रश्न सर तुम्हाला असा राहील की 1961 मध्ये गोवा पोर्तुगीजांच्या 450 वर्षांच्या राजवटीतून मुक्त झाला आणि स्वतंत्र भारतामध्ये विलीन झाला. म्हणजे खरं तर गोव्याचा स्वातंत्र्य दिवस किंवा स्वातंत्र्याचं वर्ष हे 1961 आहे हे उर्वरित भारतातल्या बऱ्याच लोकांना माहीत नसतं. एवढंच नाही तर गोव्यावरचे सर्व जे काही संस्कार आहे, संस्कृती आहे, साहित्य आहे, राजवट आहे आणि समाजाची घडण आहे यावर अर्थातच पोर्तुगीज राजवटीचा, भाषेचा आणि संस्कृतीचा प्रभाव आहे. उर्वरित भारतावर मात्र ब्रिटिश राजवटीचा प्रभाव आहे. ब्रिटिशांची जवळपास 150 वर्षांची राजवट होती. तुम्ही 1961ला पहिली दुसरीमध्ये असाल आणि तुमचं पुढचं 15 वर्ष म्हणजे तुमचं संपूर्ण शिक्षण हे कळत्या वयामध्ये आणि स्वतंत्र भारतामध्ये सामील झालेल्या गोव्यामधलं आहे. तर तुमचं एकाच वेळी दोन्ही प्रकारचं आकलन असेल की इथं मी बघतोय तर गोव्या राजवटीचे सगळे अवशेष, संस्कृती आणि बाहेरून काहीतरी येऊ घातलेलं आहे जे ब्रिटिश राजवटीतलं, आणि तर हे दोन्हीचं तुमचं आकलन कसं आकाराला येत होतं, त्यात काही संघर्ष पण झाले असतील. पोर्तुगीज कालीन गोवा जो आहे ना, ज्याच्या माझ्या आठवणीत आहे थोडासा, अतिशय स्वच्छ आणि हे कुठेही क्लीन, अगदी स्वतंत्र झाल्यानंतर हे संबंध पोल्युशन हे आलं. छोटा समाज होता, स्थलांतर नव्हतं. स्थलांतर असलंच तर गोमंतकी परदेशात जायचे. भारताच्या आपल्या गोव्याच्या स्वातंत्र्यानंतर परदेशातून हे आले आणि त्यामुळं एक सोशल डिस्टर्बन्स झालं. पोर्तुगीजांनी ब्रिटिशांप्रमाणे गोव्याची लूट केली नाही, कारण लूट करण्यासारखं गोव्यात फारसं काही नव्हतं. फक्त जे पारंपरिक व्यवसाय होते, सुवर्ण कारागिरी आणि थोडासा वस्त्रोद्योग होता, ते संपवले. पोर्तुगीजांनी ब्रिटिशासारखा गोव्यात काहीही विकास केलेला नाही. फक्त रेल्वे लाईन कनेक्ट केली वास्कोपासून लोंढ्यापर्यंत, तीसुद्धा स्वार्थानं त्या निर्यात, आणि कर नव्हते. त्यामुळं माझे वडील जरी राष्ट्रवादी विचारांचे होते, ते म्हणत असत की पोर्तुगीज राजवट चांगली होती, हे काय आपण भारतात आलो आणि हे सगळं अस्वच्छता, प्रदूषण, स्थलांतर, अस्वस्थ व्हायचे. अजून माझी जी वडीलधारी मंडळी आहेत त्यांना ते पोर्तुगीज, काही लोकांना वाटतं पोर्तुगीज असायला पाहिजे होते, एवढं सुद्धा मताचे लोक आहेत ना गोव्यात. सो वेगळी संस्कृती आणि समान नागरी कायदा, हे लक्षात घ्या तुम्ही. पोर्तुगीजांनी गोव्यात समान नागरी कायदा आणला, स्त्रियांना हक्क दिले. तुम्ही भारतीय इतिहासात हे आवर्जून लिहायला पाहिजे की लॉर्ड बेंटिंगने सतीची प्रथा बंद करणारा कायदा करण्यापूर्वी 250-300 वर्षेपूर्वी 1511 साली अफॉन्स द अल्बुकेर्कने जुन्या काबिजांमध्ये सतीची प्रथा बंद केली. हे कोणीही भारतीय इतिहासात येत नाही. तर अतिशय प्रागतिक लोक होते. त्यांनी गोवा हा आपला वसाहत मानली नाही, प्रांत मानला. गोवाला प्रतिनिधित्व दिलं. आमचे पार्लमेंटमध्ये हे जायचे, खासदार जायचे. अजून आम्ही नागरिक होऊ शकतो पोर्तुगालचे. हे ब्रिटिशांनी केलं नाही. पण ब्रिटिश वेगळ्या दृष्टीने चांगले होते. आणि नाहीतर गांधी, होचिमिन एकदा म्हणाले की भारतात फ्रेंच असते तर गांधींना आपली चळवळ एका आठवड्यात गुंडाळावी लागते. ब्रिटिश हे खरोखर लिबरल होते, तसे पोर्तुगीज नव्हते. लोहियांना अटक केली ना, त्यांनी सरळ अटक केली. गांधींना लिहावं लागलं लोहियांना सोडवा. खूप अत्याचार केले. दुसरं असं, पोर्तुगीज ही अतिशय समृद्ध भाषा आहे. त्या भाषेतून अनेक शब्द आम्ही घेतले
आणि गोव्यात आज जे सांस्कृतिक वातावरण आहे त्याचं, आम्ही खूप लिबरल लोक आहोत. आम्ही असं हिंदू ख्रिश्चन असा भेद नाही, आणि एक सामाजिक सलोखा, शांती हे वातावरण. कधीच दंगली झाल्या नाहीत पोर्तुगीज राजवटात, कधी कसलेच प्रॉब्लेम झालेले नाहीत. त्यामुळं एका दृष्टीने ती पण हेही इतिहासात नमूद आहे, सालाजार जो पोर्तुगीजाचा राजकर्ता होता त्याला गोव्याविषयी तसं प्रेम नव्हतं. असा एक सौदा चालला होता, निजाम हैदराबादचा गोवा कंप्लीट विकत घेणार, म्हणजे त्याला बंदर मिळणार आणि अमेरिकेशी करार करणार, असं चाललं होतं. हे नेहरूंच्या, कृष्ण मेननच्या लक्षात आलं आणि त्यानंतर गोव्यावर हे. आपण आपल्या या मुलाखतीत प्रामुख्याने तुमच्या संपूर्ण वाटचालीतच जे काही राजकारण, समाजकारण तुम्ही पाहिलं, अनुभवलं ते आपण घेणार आहोत. परंतु तरीही एक प्रश्न थोडासा बाजूचा वाटेल पण तरी आवश्यक वाटतो, तो असा की अनेकांना हे आश्चर्य वाटेल की ब्रिटिशांनी सुद्धा एवढी बलाढ्य राजवट असताना एक छोटंसं हे संस्थान म्हणा किंवा ठिकाण म्हणा गोवा हे पोर्तुगीजांच्या ताब्यात कसं राहू दिलं, आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही 13-14 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते पोर्तुगीजांच्या राजवटीत कसं राहिलं, हा काय फेनॉमेना होता? त्याचं असं की मला एक्झॅक्ट साल आठवत नाही, पोर्तुगीज राजकन्येचं ब्रिटिश राजपुत्राशी लग्न ठरलं आणि हुंडा म्हणून मुंबई बंदर ब्रिटिशांना दिलं. तर ब्रिटिश आणि पोर्तुगीज यांचं एक नातं होतं आणि एक समझोता होता की पॉंडेचेरी फ्रेंचांनी पाहावं, गोवा, दमण, दीव पोर्तुगीजांनी पाहावं. ते कशाला, मराठे, शिवाजी महाराज आणि आपले मराठे, आपलं पोर्तुगीज ह्याच्यामध्ये एक लव्ह हेट हे होतं. 20 जहाजं पोर्तुगीजाच्या कारागिरांनी बांधली आपली, मराठ्यांच्या आमदारांची. तेव्हा गोव्यात धर्मांतर होऊ नये तसे हल्ले केले नाहीत. 451 वर्ष गोवा राहिला, म्हणजे एक अतिशय आश्चर्यकारक. मग तुमच्या घडणीच्या काळात, म्हणजे तारुण्याच्या काळात, तुम्हाला एका बाजूला गोव्यामध्ये मराठी भाषा, कोकणी भाषा, इंग्रजी आणि पोर्तुगीज, आणि दुसऱ्या बाजूला खूप वेगवेगळे धर्म, ज्याच्यामध्ये ख्रिश्चन धर्म आणि त्याचा एकूण प्रभाव होता. तर ह्या सांस्कृतिक वातावरणातून तुम्ही काय घेतलं आणि तुमचं सिंथेसिस कसं झालं? हे वातावरण अतिशय म्हणजे प्रागतिक वातावरण होतं. आमच्या घरातलं तर एक अतिशय चांगलं वातावरण होतं. आणि दुसरं असं की संबंध गोव्याच्या याच्यामध्ये स्वातंत्र्य लढ्या, महाराष्ट्रातून केसरीसारखं वर्तमानपत्र यायचं, काळ यायचा, आणि संबंध राष्ट्रवाद म्हणजे महाराष्ट्र किंवा मराठी असं एक समीकरण झालं. आणि त्यानंतर त्यामुळं महाराष्ट्रात जावं, जे तरुण पिढीला पटलं नाही, ख्रिश्चन कम्युनिटीला पटलं नाही, आणि गोवा वेगळं राहिला. तर अनेक सामाजिक कर्व्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन शाळा काढल्या महिलांसाठी, ग्रंथालयं काढली. गोव्यात अनेक सामाजिक सुधारण्याच्या चळवळी झाल्या. एक अतिशय महत्त्वाची चळवळ म्हणजे गोमंतक मराठा समाजात जी देवदासी प्रथा असते ती बंद केली. राजाराम पैंगीणकर, नारायण कारवारकर, पुढं नानू तारकर पेडणेकर असे मोठे समाजसेवक झाले. आणि या गोमंतक मराठा समाजाने 2 मुख्यमंत्री गोव्याला दिले, दयानंद बांदोडकर आणि शशिकला काकोडकर. शिक्षण घ्या, जे आंबेडकरांनी दलितांना सांगितलं ते त्यांनी सांगितलं. आणि अतिशय चांगले अधिक शिरोडकर म्हणा, आता अतिशय चांगले लॉयर्स आणि या कम्युनिटीतून झाले. शिक्षणाची कास धरली गोमंतकात आणि स्थलांतर केलं, कारण गोव्यात काहीच नव्हतं. त्यामुळे मुंबईत आले, कलकत्त्यात गेले, आफ्रिकेमध्ये गेले, मोझांबिकमध्ये गेले, स्थलांतर केलं, आणि त्या स्थलांतरामुळं गोव्यात समृद्धी आली. पण आता 1961 पूर्वी गोव्यात जर पोर्तुगीजांची राजवट असेल तर सगळं चलनापासून तर शिक्षण पद्धतीपर्यंत पूर्णतः वेगळं असेल. आणि महाराष्ट्रामध्ये गोव्याला अगदी चिकटून असलेला किंवा कर्नाटक इथे तर सगळे ब्रिटिश राजवटीची सगळी पद्धती होती. तर 1961 पूर्वी गोव्याचं हे आदानप्रदान शेजारच्या राज्यांशी, या 2 राज्यांशी, आणि 1961 नंतरचं काय फरक झाले त्यात? हो, सगळा माल गोव्याहून यायचा ना. त्यामुळं आता तुम्ही मला एक नेहरूंवर ठपका दिला जातो जो
हे भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक 14 वर्ष तुम्ही उशीर का लावला? तर नेहरूंची अडचण अशी होती की आपण अहिंसक शांततापूर्ण भारताला स्वातंत्र्य मिळालं. ते स्वातंत्र्य चळवळ गोव्यात यशस्वी झाली नाही. लोहिया आले, हे झाले, अनेक अहिंसक चळवळीने गोवा स्वतंत्र होणार नाही हे स्वच्छ होतं. पण सैन्य कसं पाठवायचं? आणि नेहरू तर जागतिक हे होते. त्यावेळी असं ठरलं, पीटर आल्वरिस वगैरे, गोव्याची आर्थिक कोंडमारी करायची. त्याला इकॉनॉमिक ब्लॉकेड म्हणतात. 1954 ते 58पर्यंत 4 वर्ष भारतातून कोणताही माल गोव्यात येईनासा झाला. आणि गोव्यातील व्यापारी परदेशातून भारतीय माल आणायला लागलेस. आणि तिथं परत माझ्या कुटुंबाचं एक योगदान आहे. एकच आस्थापन काशीनाथ दामोदर नायक यांनी इकॉनॉमिक ब्लॉकेट सॅबोटेज केला नाही आणि परदेशातून माल आणला नाही. पण इकॉनॉमिक ब्लॉकेट फेल झाली आणि त्यानंतर अतिशय अनिच्छेने नेहरूंना सैन्य पाठवावं लागलं. ऑपरेशन विजय म्हणतात. त्या 1.5 दिवसात पोर्तुगीज शरण आले आणि पण आंतरराष्ट्रीय कोर्टात आपली बाजू कमकुवत होती. कारण पोर्तुगीजांनी गोव्याला वसाहत मानलं नाही, आपला प्रांत मानला. ज्यावेळी मारियो सोआरिस समाजवादी नेते त्यांनी ती केस मागं घेतली. हा सगळा इतिहास आहे, बहुतेकांना तो माहीत नसतो. 1975च्या दरम्यान तुम्ही वयाच्या 20शीत होता. शिक्षण संपलेलं होतं. लेखनाची तुमची आवड त्याचवेळी निर्माण व्हायला लागलेली होती. घरातला उद्योग पुढे चालवणं हेही चालू होतं. आणि त्याचवेळी तुम्हाला अर्थातच राजकारण, समाजकारण याने खुणावलं असेल. तर तुमचे कसा प्रवेश झाला राजकारणात? विद्यार्थी चळवळीतून की नंतरच्या टप्प्यावर? नाही, मी काय झालं, मॅरिट स्टुडंट असूनही मी आर्ट्स फॅकल्टी घेतल्या. सिनियर BA पर्यंत गेलो. गणित, अर्थशास्त्र आणि भाषा. त्यावेळी 1972 साली मी अतिशय वेगवेगळं बर्टन रसेल वाचला, आगरकर, फुले, आणि मी पूर्ण नास्तिक झालो. इथं संबंध आला, राष्ट्रसेवा दल, युक्रांत यांचा संबंध आला. आणि गोव्यात मी पहिली विद्यार्थी चळवळ मी उभारली, अखिल गोमंतकीय विद्यार्थी संघटना. आणि ती पूर्ण प्रागतिक होती. पुढं जयप्रकाशांना मी भेटलो आहे, त्यांच्या बैठकीला मी गेलो आहे. पुढं आणीबाणी आली, पण मला अटक नाही झाली कारण मगो पक्षाचे चांगले संबंध होते. मी ब्लॅकलिस्टमध्ये होतो. माझा जेव्हा मी पासपोर्ट काढायला गेलो, मला पासपोर्ट मिळेना. मग वेगळ्या पद्धतीने पासपोर्ट घ्यावा लागला. तर अटक झाली नाही. मग आम्ही जनता दलाच्या चळवळीत होतो पूर्णपणे. आणि पण ते फसलं. मग आपला जरी आमची संपूर्ण कुटुंब हे काँग्रेसचं, कारण नेहरू, तरी इंदिरा गांधींना विरोध आणि आणीबाणी, त्यामुळं आम्ही या जयप्रकाशजींच्या याच्यात गेलो. इथं माझं एक थोडंसं विवेचन आहे की राम मनोहर लोहियाविषयी मला प्रचंड आदर आहे. पण त्यांचं एक मला घोडचूक वाटते. त्यांच्या नेहरूंच्या आकसापायी, विद्वेषापायी त्यांनी नेहरू विरोधी काँग्रेस राजकारण करायला नको होतं. जयप्रकाश, कृपलानी, लोहिया यांनी काँग्रेसशी सहकार्य करायला पाहिजे होतं. ही पहिली चूक. इंदिरा गांधी स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते असून लोहिया इंदिरा गांधींना गुंगी गुडिया म्हणाले. आणि 1967 त्यांनी जनसंघ वगैरे यांच्याशी सहकार्य केलं. पुढं जयप्रकाशांनी तीच चूक केली. त्यांना या लोकांना, जे मार्जिनलाइज जो पक्ष होता, त्यांना सेंटर स्टेजवर आणलं. पुढं राजीव गांधींनी शहाबानूचा निर्णय फिरवला. रामलल्लाचं देऊळ उघडलं. शंकरराव चव्हाण आणि नरसिंहराव यांनी बाबरी मस्जिद मोडत असताना कुठलीही लष्करी कारवाई केली नाही. आणि त्यामुळं हे लोक सत्तेवर आले. पण 75 ते 80 हा जो एकूण आणीबाणी लादणं, जनता पक्षाची राजवट येणं आणि पुन्हा एकदा इंदिरा गांधी सत्तेवर येणं, या 5 वर्षाच्या काळात गोव्यातलं वातावरण कसं होतं आणि त्या काळातलं तुमचं देशाविषयीचं आकलन कसं होतं? गोव्यात त्यावेळी मगोची सत्ता होती, पण त्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची सत्ता होती. जरी बघा ना वैशिष्ट्य, जरी गोमंतकीयांनी महाराष्ट्रवाद झुगारला तरी 17 वर्ष महाराष्ट्रवादी पक्ष हा सत्तेवर राहिला. याचं कारण
महाराष्ट्रवादी पक्ष हा महाराष्ट्रवादी किंवा मराठीवादी नव्हता, तो बहुजनवादी पक्ष होता. म्हणून मी त्या महाराष्ट्रवादी पक्षात माझे अनेक मित्र आहेत, खलप, जलमी नाहीत आता. मी एक अशी ॲनालिसिस त्या 75च्या काळात मांडली होती की जसं तामिळनाडूमध्ये स्थानिक पक्ष थोडासा ब्राह्मण विरोधी, बहुजन समाजवादी, तसं मगो पक्षातला स्वरूप द्या, नाव बदला. कशाला महाराष्ट्रवादी गोमंतकवादी, गोमंतकवादी असं काही म्हणा, मराठीचा आग्रह सोडा, कोकणी भाषेचा स्वीकार करा आणि मुणकार कायदा आणि कुळ कायदा हा काँग्रेस जर सत्तेवर आले असते तर काँग्रेसच्या नेतृत्वाने केले नसते. गोव्याच्या विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीत 30 विधानसभा मतदारसंघात 20 सारस्वत ब्राह्मण किंवा ख्रिश्चन ब्राह्मण होते. हा जेधे जावळेकरांचा बहुजन समाजवाद गोव्याच्या काँग्रेस नेत्यांनी ओळखला नाही आणि नेमका बांदोडकरांनी, आणि त्याला समाजवादी नेत्यांची साथ होती. नाथपै, पीटर अल्वारिस, SM जोशी, नागा गोरे. त्यामुळं महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि प्रजा समाजवादी यांचा समझोता होता. पीटर अल्वारिस खासदार झाले, आपले 2 समाजवादी नेते निवडून आले, पण पुढे ते समझोता संपला आणि पुढं ते महाराष्ट्रवादीचे काही लोक काँग्रेसमध्ये गेले आणि BJPने अतिशय व्यवस्थितपणे जशी शिवसेना इथं संपवली, महाराष्ट्रवादी पक्ष संपवला. आता त्याआधीचा माझा प्रश्न असा की 75 ते 85 तुम्ही घरातल्या उद्योग व्यवसायामध्ये होता, परंतु 85 पर्यंत म्हणजे वडील गेले त्यानंतरच तुम्ही पूर्णतः स्वतंत्रपणे ते करायला लागलात. आणि ती 10 वर्षे तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असतील, वय वर्ष 20 ते 30, 35 या दरम्यान. तर तेव्हा तुम्ही राजकारण आणि समाजकारण केलं म्हणजे नेमकं काय काय केलं? त्याच्यात एक हे आहे की 75 ते 85 हा कालखंड थोडासा माझ्या आयुष्यातला काळा कालखंड आहे. मी सामाजिक कार्यातून थोडा विथड्रॉ झालो आणि व्यापार धंद्यावर, कारण तो अगदी मोडकळीला आला होता. 85 नंतर मी अतिशय म्हणजे जोमदारपणे समाजकारणात आलो. समता आंदोलन म्हणजे सारस्वतांनी एक ज्ञाती संस्था काढली, त्याविरुद्ध आवाज, लोक आंदोलन, एकता यात्रा, अनेक सामाजिक आंदोलनं केली आणि काँग्रेस पक्षाशी माझा संबंध आला. काँग्रेस पक्षाचा मी खजिनदारपदीसुद्धा गेलो आणि 1989 साली मी मडगावचा आमदार बनू शकलो असतो, दक्षिण गोव्याची खासदारकी मागू शकलो असतो किंवा राज्यसभेची, पण तो मोह मी टाळला. निवडणुकीचं राजकारण मी टाळलं, संघटनात्मक राजकारण केलं आणि कारण नाहीतर माझ्या धंद्याला फटका बसला असता. आणि जो फटका स्वातंत्र्यपूर्व काळात आमच्या व्यापाराची पूर्ण हयगय झाली, तो इतिहास त्याचं पुनरावृत्ती व्हायची माझी इच्छा नव्हती. परंतु तुमचा इतका सगळा बेस पाहता आणि गोवा हे इतकं लहान राज्य आहे, आजही गोव्याची लोकसंख्या 15 लाखाच्या आसपास आहे आणि त्यावेळी तर ती आणखी कमी असेल. एकूण 40 आमदार आणि तिथे कितीतरी लोकांना खूप सहजासहजी आमदार तर काय, मंत्री पण होता आला आणि मुख्यमंत्री पण होता आलं. तर तुमच्या मनात अशी महत्वाकांक्षा निर्माण झाली नाही का? आणि थोडासा प्रयत्न केला असता तर कदाचित शक्य होतं की गोव्याचे नाही, महत्वाकांक्षापेक्षा मोह म्हणा किंवा महत्वाकांक्षा म्हणा, पण मी टाळलं ते. कारण एक लक्षात घ्या, मी जरी आयडिओलॉजिस्ट असलो, ध्येयवादी असलो, मी स्टॉन्च रॅशनलिस्ट आहे, बुद्धी प्रामाण्यवादी आहे. माझा ध्येयवाद मला सांगत होता राजकारणात जा, समाजकारणात जा, संबंध हे करा, पण माझा जो बुद्धिप्रामाण्यवाद आहे त्याने सांगितलं नाही, हे बरोबर नाही. कारण तुला बॅकअप हे नाही. मी परवा तुम्हाला सांगत, सगळे समाजवादी नेते का राजकारणात येऊ शकले? त्यांच्या बायका त्यांचा संसार चालवत होते. त्यामुळं हे मला ती लक्झरी नव्हती. त्यामुळं मी जाणीवपूर्वक माझ्या बुद्धिप्रामाण्यवादानं मला तारलं, नाहीतर माझा पूर्ण, आणि मी राजकारणात गेलो असतो तर करप्ट झालो नसतो, तिथं पैसा गेला नसता, असं कंप्लीट वाताहत झाली असती. आता माझा मुलगा चिराग, त्याला राजकीय महत्त्वाकांक्षा आहे. तो 2027ची विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्षातर्फे बहुतेक तिकीट मिळालं तर लढवणार आहे आणि त्याला मी पाठिंबा देणार आहे. गोव्याचं गेल्या 5-7 वर्षाचं राजकारण पाहिलं तर एक स्थैर्य दिसतंय.
मात्र त्या आधीच्या काळात, विशेषतः मनमोहन सिंग यांच्या 10 वर्षाच्या काळातही गोव्यामध्ये अनेक वेळा सरकारं उलथापालथ झाली, बरखास्त केली गेली, मुख्यमंत्री बदलले, पक्षांतरं खूप घडत गेली. तेव्हा असा एक प्रश्न चर्चेला येत होता की इतकी छोटी राज्य असावीत का? तो प्रश्न पूर्वीपासून चर्चेला गेला होता, आजही आहे. परंतु गोवा खूप अस्थिर आहे असं आम्हाला बाहेरून, पुण्या मुंबईतल्या लोकांना वाटत होतं. तुम्हालाही तसंच वाटत होतं का? आणि त्या अस्थिरतेची कारण आता संपुष्टात आलीत पण का? आता स्थैर्य वाटतं, पण ते फसवं आहे. कारण हे सगळे पक्षांतर केलेले लोक. संबंध आजचा भारतीय जनता पक्ष गोव्याचा म्हणजे अर्धा अधिक महाराष्ट्रवादी गोमांतक, अर्धा अधिक काँग्रेस. सो पक्षांतर बंदीवर चांगला कायदा आला पाहिजे, नाहीतर छोट्या राज्यांचं राजकारण हे असंच होत राहील. आणि दुसरं असं, माझे मित्र परवा काँग्रेसमधून भाजपात गेले, ते म्हणतात 10 वर्षा अधिक काळ सत्तेबाहेर कसं राहायचं? अरे, असा विचार करतात. त्यामुळं हे पक्षांतराचा हा जो रोग आहे ना, त्याच्या पाठोपाठ भ्रष्टाचार. आणि तुम्ही वाचलं असेल, जमीन रूपांतर, गोव्यातील शेतं डोंगर प्रचंड प्रमाणावर जमीन रूपांतर चाललेलं आहे. आणि गोवा हा गोवा राहणार नाही. त्यामुळं पर्यावरण चळवळी आहेत गोव्यात चालू आहेत, विरोधी पक्ष आवाज काढत आहेत, पण हे सगळं क्षीण आहे. गोव्यामध्ये मधल्या काळात खाणींचा प्रश्न खूपच चर्चेमध्ये होता. आता काय स्थिती आहे? खाणी बंद झाल्या ना. पर्रीकरनी एक चुकीचा निर्णय घेतला म्हणजे खाणी त्यांनी बंदच केल्या. आता प्रश्न असा येतो, आता आमचे समाजवादी चळवळीतले लोक, रमेश गवस वगैरे म्हणतात खाणी बंद. आता खाणी नको, तुम्हाला सायकल पाहिजे, तुम्हाला भांडी पाहिजे, तुम्हाला पोलाद पाहिजे, ते कुठून? ऑस्ट्रेलियातून आणायचं काय? आणि गोव्यात खाणी नको असं कसं म्हणू शकतो आपण? खाणीवर योग्य नियंत्रण पाहिजे. खाणीचा व्यवहार हाताबाहेर गेला, कुणीही खाण चालक झालं, आणि त्यामुळं पर्रीकरण ते बंदच केलं. त्यांना वाटलं काय, सगळ्या खाण मालकांना पायाशी आणून ते सुरू करू. पण तिथं जयंती नटराजनने ते बंद केलं तिथं, आणि मग कोर्टात गेले. अजून खाणी सुरू होत नाही. त्याचा फार मोठा फटका गोव्याच्या अर्थकारणाला बसला. गोव्याचं अर्थकारण कसं चालतं? म्हणजे राज्य सरकार नेमकं काय पाहतं? आणि पर्यटन हा जरी मुख्य व्यवसाय असला तरी तुम्ही काय सांगू शकाल आम्हाला? पूर्ण गोव्याचं म्हणजे फारसं मॅन्युफॅक्चरिंग नाही, उद्योगधंद्यात फक्त फार्मास्युटिकल आहेत, व्यापार धंदा आहे, पर्यटन आहे, शेती विशेष नाही. म्हणजे ॲक्च्युली काजूच्या धंद्याला एवढा स्कोप आहे, आंबा नाही. फिशरीज हा विकेस्ट लिंक आहे. आणि स्थलांतरांतून पैसे येतात. गोव्याचा आता ख्रिश्चन तरुण किंवा तथाकथित उच्च वर्गीयातला तरुण हा गोव्यात राहायचं त्याचं स्वप्न नाही. तो भारतात जातो, शेष भारतात जातो किंवा बाहेर जातो, पैसे पाठवतो. म्हणजे 1900 आता साधारण 75च्या दरम्यान किंवा 2100 सालात गोव्यात गोमंतकीय लोक अल्पसंख्य होतील, स्थलांतर होईल, आणि बाहेरून जे लोक येतील ते पदं बळकावतील. सो गोवा हे मुंबईचा हा प्रश्न झाला आणि शिवसेना निर्माण झाली. पण मुंबईच्या सभोवताली महाराष्ट्र होता, गोव्याच्या सभोवताली आणि गोवा नाही. म्हणून गोव्याचं लहान क्षेत्रफळ हे वैगुण्य आहे. आणि त्यातून एक अशी मी सुद्धा भूमिका की आपल्याला विशाल गोमंतक करावा लागेल. म्हणजे राजापूरपासून भटकळपर्यंत कोकणी बोलणारा जो हे किनारी भाग आहे, आणि वाटलं तर बेळगाव आणि हे जे वादग्रस्त हे आहेत असं विशाल गोमंतक व्हावा. पण ते राजकीयदृष्ट्या ते शक्य नाही. कॅथलिक कम्युनिटी त्याला विरोध करेल, अनेक लोक विरोध करतील. पण पुढं मागं मला विनोद असं वाटतं की भारतीय राज्यांचं परत पुनर्रचना होईल. उत्तर प्रदेशचे भाग होतील, महाराष्ट्राचे भाग होतील, विदर्भ वेगळा होईल. आणि मला एक भीती वाटते, जरी मी राष्ट्रवादी विचारांचा असतो, जर भारतीय जनता पक्षाने हे राजकारण असंच हिंदुत्ववादी पुढं नेलं आणि मतदारसंघांची पुनर्रचना केली, तर दक्षिण भारत हे वेगळं राष्ट्र होण्याची भीती आहे.
भारताचं विखंडीकरण म्हणजे पंजाब वेगळा, काश्मीर वेगळा, बंगाल वेगळा, ईशान्य भारत वेगळा आणि दक्षिण भारत, आणि भाजप मग फक्त राज्य करेल उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान, बिहार. देश स्वतंत्र झाला तेव्हा 1952च्या नंतर भाषेच्या आधारावर राज्यांची पुनर्रचना असा प्रकार सुरू झाला आणि पुढची जवळपास 8-10 वर्षे ती चालली. काही ठिकाणी कमालीची कटुता निर्माण झाली. आंध्र प्रदेश असेल किंवा महाराष्ट्र आणि गुजरातसारखा प्रदेश असेल. गोव्यामध्ये आत्ताची स्थिती मला माहीत नाही, परंतु कोकणी आणि मराठी अशा प्रकारचा एक संघर्ष कमी अधिक प्रमाणामध्ये चालू राहिला. तुम्ही कोकणीच्या बाजूचे होता, तर तुमची भूमिका त्यावेळीची काय होती आणि आता त्या भूमिकेत काही बदल झाला आहे का? नाही, आम्ही अगदी गौतम बुद्धापर्यंत जातो, ज्यांनी आपलं पाली भाषेचा उपयोग केला. आणि त्याचे उद्गाते म्हणजे आचार्य धर्मानंद कोसंबी. संस्कृतचा पुरस्कार केला नाही पाली भाषेत, त्यानंतर ज्ञानेश्वर प्राकृत भाषेत. आपलं एकनाथ काय म्हणाले, संस्कृत काय देवाने केली आणि प्राकृत काय चोराने केली. सगळ्या भाषा हा बोलीभाषाच असतात. आणि तुमचं आणि योगदान म्हणजे जे आपण तेवढं लक्षात घेत नाही, महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामी यांचं योगदान आहे मराठीला. सो हे सगळे आम्हाला आदर्श आहेत. म्हणून आमची बोलीभाषा एक दलित भाषा आम्ही भाषा करणार. त्याला वेगळं नादशास्त्र आहे, वेगळं व्याकरण आहे, वेगळा लोकवेद आहे. ती मराठीची बोली नाही, हे आम्ही सांगितलं. साहित्य अकादमीचे विद्वान सुनीती कुमार चटर्जी, काकासाहेब कालेलकर, अनेक विद्वानांनी ते मानलं, पण ते महाराष्ट्राने मानलं नाही. इव्हन समाजवादी विचारांच्या लोकांनी हे कोकणीची बाजू समजून घेतली पण नाही. आमचा आक्षेप आहे. साहित्य अकादमीची जेव्हा मान्यता मिळाली, पु ल देशपांडे, वसंत बापट हे सगळे बाहेर राहिले विरोध करायला. हे काय आहे, तुम्ही समजून घेत नाही आमची. आणि आज कोकणी इतकी सुंदर भाषा आहे. आणि मी जेव्हा मी कोकणीचा जो बाज म्हणजे त्याला काय म्हणतो, त्याचं नादशास्त्र, त्याचं व्याकरण, त्याच्यामध्ये लिहिताना मी ललित हे कोकणीमधून तो बाज घेऊन प्रवास वर्णनं म्हणून माझ्या प्रवास वर्णनात काही असे शब्द येतात. साकव हा शब्द येतो. साकव म्हणजे छोटा, जाणीवपूर्वक मी आणतो. वकल पावणी असे शब्द येतात आणि ते मग संदर्भाने लोकांना कळतात. गोव्यातली एकूण साहित्याची काय स्थिती आहे आजची किंवा मागच्या काही वर्षातली? मराठी साहित्य असेल किंवा कोकणी साहित्य? गोव्यात मराठी साहित्यिक अगदी कुंठित झालेलं आहे. कोणी नाही. त्यातल्या त्यात आम्ही जे कोकणी समर्थक आहेत त्यांनीच चांगलं मराठी साहित्य केलं. पण कोकणीमध्ये भरपूर साहित्य निर्माण झालं. रवींद्र केळेकर, त्यानंतर पुंडलिक नायक, कथा, कादंबऱ्या. फक्त मराठीत आपल्या कोकणीत ऐतिहासिक नाटकं नाहीत, कारण गोव्याला तसा इतिहासच नाही. ऐतिहासिक नाटकं नाही. धार्मिक तसं आता अभंग हे सगळे आम्ही ज्ञानेश्वर तुकाराम यांचे तशी संत परंपरा नाही. त्यामुळं काही वैगुण्य आहे, तेव्हा आम्ही मराठीचं सहज हे करतो. आता नवी पिढी, ओपिनियन पोलोत्तर जी पिढी आहे माझी, ती मराठीचं वैमनस्य नाही. आम्ही द्वैभाषिक भाषेचं बिरजीकरण केलं पाहिजे. आणि आम्ही इंग्रजीतून लिहितो, मराठीतून लिहितो, याच्यातून लिहितो, कशामधून लिहितो, कोकणीतून लिहितो. बहुभाषिक आम्ही झालेलो आहोत. गोवा समजून घेण्यासाठी कोकणी भाषेतील साहित्य कितपत उपयोगी राहील नॉन कोकणी लोकांसाठी किंवा मराठी बोलणाऱ्यांसाठी असं तुम्हाला वाटतं? आणि तसे काही प्रयत्न झालेत किंवा होण्याची गरज आहे का? नाही, गोवा समजून घेण्यासाठी इवन मराठीत सुद्धा चांगली पुस्तकं आहे. आताच आपण खाजगीत बोलत होतो, मासे आणि मी, गोपाळकृष्ण भोबेंचं पुस्तक मराठीत आहे. माशांविषयी किंवा खाद्यसंविषयी तुम्ही वाचा ना ते मराठी. बाद सातोसकर, माझे आजोबा, काशीनाथ नायक, गोमंतकाची सांस्कृतिक घरण, अनेक लोकांनी मराठीतून हे केलं. तो मराठीतून सुद्धा ग्रंथ आहेत. पण खरा गोव्याचा जो लोकवेद आहे ना, तो समजून घ्यायला कोकणीच म्हणजे एवढी. आता पाऊस जर आला नाही, आता जर हे वाढला, ग्रीष्म ऋतू वाढला, उन्हाळा, तर आम्ही नवस करू. तुम्ही नवस काय करता? साने गुरुजी आपल्या श्यामच्या सांब सदाशिव पाऊस दे, शेते भाते बुडू दे. आमची प्रार्थना काय?
दोंगरावेल्या काळंगिणी पावस घालगे सायबिणी. सायबिणी म्हणजे देवी, सायबीण. दोंगरावेल्या काळंगिणी, काळिंग म्हणजे कलिंगड, पाणी. त्या वेलीला आम्ही हे घालतो की आता पाऊस घाल. चानिये चानिये मोव कर, हुंदरा हुंदरा गोड कर. फळ असतं ते आम्ही, चानी म्हणजे खार, खारी खारी मऊ कर माझं जीवन. उंदरा उंदरा म्हणजे उंदरा माझं गोड कर. असे अनेक. आणि एक सांगतो कोकणी हे, आम्ही दोग भाव, म्हज्या भावाच्या बायलेची जाव, तिका पाव म्हाका पाव. बघा, आम्ही दोग भाव म्हणजे आम्ही दोघे भाऊ. माझ्या भावाच्या बायकोची जाऊ म्हणजे माझी पत्नी, तिला पाव आणि मला पाव म्हणजे मला आणि माझ्या बायकोला पाव. कळलं ना? असा सुंदर सुंदर म्हणी, कळलं ना, कोकणीत आहे, जे मराठीत त्याचं ट्रान्सलेशन करता येणार नाही. आलेसा ताणगे वडे, हांव साहेबा फुडगो मरे. तो जो होडी वल्लवताना तो म्हणतो, मी लहान मुलगा आहे, मी कसं होडी. आलेसा वाड रे म्हाका, हांव साहेबा मानाय मरे. आलेसा मी हे आहे, मजदूर, मी तगडा आहे, मला वाढ भरपूर. अशा सुंदर सुंदर संकल्पना ज्या आहेत त्या कोकणीमध्ये आहेत. कोकणीत बघा, आता मी शाळेत हे उदाहरण मी देतो. मी शाळेत जाताना आईला सांगतो, आई हांव वता. वता म्हणजे जातो. वता म्हणायचं नाही, येता. झालं, मी ते लक्षात ठेवलं. मग एक 3-4 महिन्यांनी एक शेजारी कोणी वाढला, मी आईबरोबर गेलो, सगळं मी म्हटलं येता. आईने चिमटा काढला. ज्या घरात हे तिथं येता म्हणायचं नाही. असे हे आहेत, न्यूॲन्सीज आहेत. म्हणजे साखर संपली तर आम्ही साखर संपली म्हणत नाही, साखर वाढली. कुंकू वाढलो, काकण तुटल्यानी वाढले, नारळ वाढला, असं. म्हणजे ते वेगळ्या पद्धतीने ती कोकणीचा हे आहे. तुमचं जाय काय जुई हे जे कोकणी भाषेत लिहिलं गेलेलं पुस्तक होतं, त्याला 2005-06ला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. आणि त्यानंतर मराठीमधल्या अनेक लोकांना तुमचं लेखन किंवा तुमचा परिचय हा तुलनेने थोडासा जास्त व्हायला लागला. तर आणि ते पुस्तक दुर्दैवाने खूप उशिरा, म्हणजे अगदी 1-2 वर्षापूर्वी मराठीमध्ये ते अनुवादित झालं. आता तुमच्यासारख्या व्यक्तीचं की ज्याला सर्व प्रकारची अनुकूलता होती, तरीसुद्धा ते मराठीत यायला 18-20 वर्ष लागली. जर कोकणी भाषेतलं असं काही महत्त्वाचं साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये मराठीमध्ये जर अनुवादित केलं असतं किंवा आत्ता जर केलं तर काहीतरी गोवा आणि महाराष्ट्र. अनुवाद हा फारच ते का उलट मराठीतले ग्रंथ यायला पाहिजेत ना. कारण वैचारिक लिखाण करणारे लेखक कोकणीत नाही. रवींद्र केळेकर, मी स्वतः, मुकेश थळी असे काही जे सोडले ना, जे म्हणजे प्रागतिक वैचारिक लिखाण करणारे मराठीतले लेख यायला पाहिजेत. पोर्तुगीजाचं भाषांतर आपलं केलं पाहिजे, फ्रेंचमधलं भाषांतर केलं पाहिजे, आणि तुम्ही म्हणता तसं कोकणी गेली पाहिजे. पण ते कोकणी जाताना ते खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे त्या अत्तराच्या कुपीतून अत्तरचा वास जातो. त्याप्रमाणे अनुवाद हा म्हणून मी काय केलं, मी अनुवाद जाय काय जुई सुद्धा मीच करायला पाहिजे होतं, पण ते दुसऱ्याला ते साहित्य अकादमी. मी सावित्री कादंबरी मीच लिहिली, चाफेगाळ या नावाने, मराठीमध्ये अनुवादित केली. आपली इकेबानामधली प्रवास वर्णनं कोकणीत आहेत, ती मराठीत स्वतंत्रपणे लिहिली. कळलं ना? हे करू शकतो आपण, पण अनुवाद हे फार आपल्याला व्हायला पाहिजे. तो ब्रिज आहे. अनुवाद हा काही झाले तरी ब्रिज आहे, एका संस्कृतीकडून दुसऱ्या संस्कृतीकडे जाताना. हिंदी संस्कृतीमधून केवढं हिंदीमध्ये हे आहे, म्हणजे आदर. आता कोकणीत तुम्हाला सांगतो, कोकणीत आदर नाही. तुका, आम्ही तुम्ही वगैरे नाही. आम्ही देवाला सुद्धा आम्ही तुका, तुम्ही आता माझ्या जावईच्या घरात आप दूध पिएंगे, पहिले आप सर जी, म्हणजे सर झाला त्यावर जी. तर हे आदरार्थीत नाही, कारण आपण सगळे रे. आता ते आमच्या मित्राने आईस्क्रीमचं नावच ठेवलं हांगयो. हांगयो म्हणजे इथं ये. कळलं ना? अशा गमती जमती कोकणीत आहेत. त्या
आणि नावं किती. अरे तुम्ही बघा विनोद, नारळ, नारळाचं झाड बघा, नाल, माळ वेगळा शब्द, नारळ यावरून किती शब्द असावे. तर तुम्ही कोकणात सुद्धा नारळ आहे, इथं नारळ, किती शब्द असावे. बोंडो, मुरिंग, चुडीत, मल्ल, चुट्टा, असे अनेक शब्द. बरं, वास, वासावर किती हे आहे. आणि दुर्गंधी याच्यावर किती शब्द. आता दुसरं असं, आता इंग्रजी बघा, हेडेक, स्टमक एक, आणि कसली सगळी एक. कोकणीत काय, पोटात बुड्डता, डोळे, कपल, किसकिस्ता, पाय मुयेतात. प्रत्येक दुखापतीला वेगळा शब्द आहे. म्हणजे तुम्ही जर डॉक्टरी करत असाल तुम्हाला ते कळलं पाहिजे. पोटात बुड्डता म्हणजे काय, म्हणजे पोटदुखी नाही, त्याला वेगळा शब्द आहे. किसकिस्ता, आणि काय किणकिणटा, रगत किण्याला, असे वेगवेगळे. म्हणजे हे भाषेचं सौंदर्य आहे ना. आणि या भाषा, गणेश देवींना जर तुम्ही विचारलं ना, या बोली भाषा अस्तंगत होतात. जसं तुम्ही अजंठाची लेणी, वेरूळची लेणी, हम्पी हे जतन करता, ते जतन या भाषा, कारण भाषा ही केवळ भाषा नसते. भाषा हे कंडेन्स्ड कलेक्टिव्ह इंटेलिजन्स, सामूहिक गोठीव, सामूहिक शहाणीव असते. ती जर भाषा गेली ती संस्कृती अस्तंगत होईल. त्यामुळं मराठीत सुद्धा, आता संस्कृतमध्ये काय होतं, तो ब्राह्मण आणि राजा संस्कृत बोलायचा, तो विदूषक आणि नोकर ते प्राकृत बोलायचे, असे थोडीशी एक हे होती. पण या भाषा आपल्या टिकल्या पाहिजेत. एका भाषाशास्त्रज्ञाला एके ठिकाणी पोपट भेटला आणि तो एक वेगळेच काहीतरी बोलत होता. त्याच्या लक्षात आलं, ही भाषा बोलणारे बोली सगळे लोक संपले आहेत, हा एकच पोपट राहिलेला आहे. आणि त्यावरून त्याने, आता स्टॅलिनने पुरस्कार ठेवला ना, मोहेंजोदरोची लिपी जर आपण उलगडली तर वेगळाच इतिहास येऊ शकतो. तो कोकणी लिपीतले, म्हणून त्याला आर्किटेक्ट चार्ल्स कुरेया व्हॉल्यूम 0 म्हणत होते. व्हॉल्यूम 1 नाही, उत्खनन करा, व्हॉल्यूम 0 हे करा. म्हणून हे आपलं राजकारणसुद्धा, त्याला समाज, जी यशवंतराव चव्हाणांना होती, रॉयवादी होते, आपल्या शरद पवारांना आहे सबत. पण आता राजकारणात ते काही वाचत नाहीत, ते काही लिहित. नेहरूंना होती, इंद्रकुमार गुजराल सारखे अतिशय सुसंस्कृत आपल्याला पंतप्रधान मिळाले, व्ही पी सिंग, इवन अटल बिहारी वाजपेयी. पण ती परंपरा आता गेली. आपण सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध व्हायची जो प्रोसेस आहे ना, तो राजकारणाने कंप्लीट आपण पॉलिटिकली हे झालेलो, आपण एक सेंट्रिक झालेलो. आपण राजकारण आणि समाजकारण त्याचाच भाग म्हणून ही चर्चा करतोय. आणि आणखी पण एक 2-3 प्रश्न घेणार आहेत. पण मध्ये मी थोडंसं आणखी एकदा बाजूला घेतो. ते असं की किती नाही म्हटलं तरी तुमच्या मुलाखती ह्या आपण गोवा मध्यवर्ती ठेवून आता ही घेत आहोत. गोवा महाराष्ट्राला माहिती आहे, अन्य राज्यांना पण माहिती आहे. आणि तुम्ही जगातल्या अनेक वेगवेगळ्या देशामध्ये गेलेला आहात आणि कोणता देश कशासाठी पाहावा हे तुम्ही इकेबाना या पुस्तकात सांगितलेलं आहे. परंतु महाराष्ट्रातल्या लोकांना गोवा त्यांनी कशासाठी पाहावा किंवा न पाहिलेला गोवा कोणता आहे, काय सांगाल? ते बघा ना, आता एवढं विचित्र हे चित्र निर्माण झालं. आता अतिशय आदरणीय वि स खांडेकर, काय म्हणावं, गोवा म्हणजे 3 P, पेग, पिग आणि प्रॉस्टिट्यूट. संबंध हे जे लेखक आहेत त्यांनी, इन्क्लुडिंग आपले बाबा बोरकर, भाविण, देवदासी, म्हणजे गोव्याहून बाहेर येणारा महाराष्ट्रीयन किंवा अन्य माणूस, त्याला असं वाटायचं की गोव्यातला प्रत्येक माणूस हा दारुडा आहे आणि प्रत्येक स्त्री ही अवेलेबल आहे. एवढं चित्रण, वाईट चित्रण गोव्याबद्दल झालेलं आहे मराठी साहित्यात. त्याला हे लोक धर्मानंद कोसंबी वाचत नाहीत, डी डी कोसंबी हे गोमंतकी आहेत हे त्यांना माहीतसुद्धा नसतं. आबे फारिया
हे गोमंतकी आहेत हे माहीत नसतं. हे मी तुम्हाला सांगितले ना, सतीची प्रथा 1511 कोणाला माहीत आहे? महाराष्ट्र माहीत नाही. अतिशय अज्ञान, आणि त्या अज्ञानातून ह्या गोष्टी घडतात. या चुकीच्या घडल्या, परंतु काय बघावं? नेहमीच ठरलेलं आहे. एक मंदिरं म्हणजे पाहतात, beaches पाहतात, churches तुम्ही पाहतात. जेव्हा गोव्यात येता, किनारपट्टी बघा, देवळं बघा, चर्चेस बघा, पण पूर्वेकडचा गोवा बघा. हेमाडपंथी देऊळ आहे तांबडेसुर्ला, ते बघा. आणि तो जो वेगळा निसर्ग आहे, सत्तरी, आपले सण बघा. घोडेमोडणी म्हणून एक सण असतो, त्यानंतर धालो, शिमगा, असे वेगवेगळे जे सण असतात ना, तो गोवा वेगळाच आहे. कारण गोव्याचे 2 भाग आहेत विनोद. एक ओल्ड कॉन्क्वेस्ट, सबंध गोवा 451 वर्ष पोर्तुगीजाच्या राजवटीत नव्हता. हा किनारपट्टीतला गोवा 450 वर्ष, आणि बाकीचा फोड्डा वगैरे गोवा 200 वर्ष. त्यामध्ये भरपूर अज्ञान आहे. आणि सध्या आता गोव्यात एक वादग्रस्त असं हे आहे की शिवाजीने गोवा घ्यायचा प्रयत्न केला की नाही. त्याचं उत्तर साधारण असं येतं की शिवाजी आज अतिशय प्रॅक्टिकल धूर्त माणूस होता. पाहिजे तेव्हा त्याने सख्य केलं, पाहिजे तेव्हा हल्ले केले. खरा प्रामाणिक प्रयत्न संभाजी महाराजांनी केला, तो यशस्वी झाला नाही. कारण गोवा हे बेट आहे, पणजी हे बेट आहे, आणि मांडवी आणि जुवारी नदींना जोडणारा एक कालवा आहे, कुंभारजुवे. हा कालवा मानवनिर्मित आहे. तो कुणी बांधला, कधी बांधला, का बांधला, कसा बांधला, हा एक प्रचंड संशोधनाचा आणि कादंबरीचा विषय आहे. त्या कालव्यामुळं संभाजी महाराज पणजी तिसवाडीच्या याच्यात जाऊ शकले नाहीत. पण पुढे पेशव्यांनी वगैरे ते सख्य केलं. म्हणजे हे प्रॅक्टिकल राजकारण होतं. त्यामुळं असं विसंवादाचं आणि या आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि यांचं इतिहासाचं उदात्तीकरण, विकृतीकरण, यामधून आपण एक वेगळ्या समानी हे सोशल मीडिया यामध्ये. आता आपण थोडंसं पुन्हा एकदा राजकारणाकडे जाऊ. 1990 दरम्यान तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये खूपच चांगले सक्रिय झालात, आणि 1990 पासून तर पुढची 25 वर्ष ही केंद्रामध्ये कायम आघाडीची सरकार राहिली. तिसरी आघाडी, काँग्रेस आघाडी आणि भाजप आघाडी. आणि 2014 नंतर काय झालं हे आपल्याला माहिती आहे. परंतु त्या 25 वर्षात देशात पण आघाडीची सरकारं आणि राज्यांच्या मध्येही आघाडी सरकारं. आणि तुम्ही तर काँग्रेसमध्ये त्यावेळी सक्रिय होता, अगदी 40-45च्या दरम्यान. तर काय त्याचे परिणाम झाले आपल्या देशावर, आणि इतकी अस्थिरता, इतकी अस्वस्थता ती कशामुळे झाली? त्याला भाजप किती जबाबदार आणि काँग्रेस किती? काँग्रेसची वाताहतच झाली, कारण त्यांनी ते हे आघाडीचं राजकारण त्यांनी समजून घेतलं नाही. संपूर्ण जे डांगे लाईन आहे ना, साम्यवादी लोकांना पहिल्यांदा हे लक्षात आलं की काँग्रेसमध्ये काँग्रेसशी सहकार्य केलं पाहिजे. समाजवाद्यांच्या उशिरा लक्षात आलं. तर समाजवादी, साम्यवादी, तुमची ममता बॅनर्जी, एक्स काँग्रेसमॅन, रेड्डी, शरद पवार, या सगळ्यांना एकत्र आणून पाहिजे तर त्यांना लीडरशिप सोडायची नव्हती गांधी कुटुंबियांना. असा अजून हा प्रयोग होऊ शकतो, होईल, आणि तरच काँग्रेस तरेल. आणि दुसऱ्या बाजूने भाजपचा घोडा असा इतका जोरात पळायला लागला, आणि त्यांनी एक नॅरेटिव्ह केलं. ते नॅरेटिव्ह त्यांनी लोकांनी विकत घेतलं. जसं ट्रम्पने नॅरेटिव्ह केलं ना की नाही, आपली अमेरिका प्रगत झाली पाहिजे, टॅरिफ्स घालूया, कर घालूया, तसंही जे मुसलमानांनी याची लूट केली, हे नॅरेटिव्ह जे केलं ते हिंदू लोकांना पटलं. आणि त्यामुळं आणि ते नॅरेटिव्हचं हे करायला आपण असमर्थ ठरलो. त्याचा प्रतिवाद करायला काँग्रेस. आणि दुसरं दक्षिणायनबद्दल सांगतो. आम्ही राहुल गांधी, मनमोहन सिंग, सोनिया गांधी यांना भेटलो. त्यांना सांगितलं भाजपचं यश हे खरं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं यश आहे. एक समांतर संघटना त्यांनी बांधली जी तथाकथित दृष्टीने आपल्याला सामाजिक सांस्कृतिक संघटना म्हणते, पण राजकीय विचारसरणी तशी दक्षिणायनसारखी संस्था तुम्ही बिल्डअप करा.
बंगालमध्ये आम्ही ममता बॅनर्जीच्या बाजूने असू, महाराष्ट्रात कदाचित शरद पवारच्या बाजूने असू, कर्नाटकात काँग्रेसच्या बाजूने, अशी काँग्रेसचं सेवा दल कमकुवत झालं. भारत सेवा संघ जे गांधींनी सांगितलं होतं ना, एक वेगळी हे करा, ते काँग्रेसने ते भ्रष्ट झाले. ध्येयवाद म्हणजे काही वेळा काही लोक त्याचं असं हे करतात की गांधीवाद अजीर्ण झाला. असं होतं काय, जसा अमिताभ बच्चन सक्सेसफुल झाला ना, की राजेश खन्ना वगैरे ते सगळे चॉकलेट हिरो नंतर अगदी ॲग्रेसिव्ह, तसं हे गांधीवादाच्या याच्यावर पार्श्वभूमीवर यांचा हे रांगडा हा जो राष्ट्रवाद आहे ना, तो पटायला लागला. ही भयानक परिस्थिती आहे. माझी एकच इच्छा आहे, आता मी राजकारणात आहे 70 वर्षाचा, माझ्या मरणापूर्वी हे हे भाजपा वगैरे सत्ताच्युत व्हावे अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी काही करायला माझी इच्छा आहे. आणि मी भरपूर नुकसान सहन केलं राजकारणात पडून, जरी निवडणुकीला राहील. आधी म्हणजे पोर्तुगीज साली आम्ही मायनिंग वगैरे आम्हाला नाही मिळालं, माझ्यावर धाड आली, मला तुरुंगात टाकलं, मला भयंकर त्रास दिले, माझ्यावर FIR झाले आणि अतिशय त्रास, मानसिक त्रास. एवढ्या माझ्याकडे निनावी पत्रांचे हे आहेत गोव्यात, ते हे निनावी पत्रे, तू असं आता मनस्ता बिघडणारे अनेक प्रसंग झाले. आणि रिअल इस्टेटचा धंदा असा की तुम्ही सरकारच्या चांगल्या बुकमध्ये, पण सरकारच्या चांगल्या बुक्समध्ये नसताना आम्ही हा धंदा चालवला. कळलं ना. 2014मध्ये नरेंद्र मोदी प्रणित भाजपची राजवट आलेली आहे आणि ती 10 वर्षापेक्षा अधिक काळ अधिक आक्रमकपणे या देशाच्या सत्तेवर मांड ठोकून आहे. 2014च्याच दरम्यान गणेश देवी आणि त्यांचे काही मित्र सहकारी यांनी पुढाकार घेऊन दक्षिणायन अभियान सुरू केलं आणि त्याला खूप वेगवेगळ्या स्तरावरून पाठिंबा मिळत गेला आणि गोव्यामध्ये तर तुम्हीच त्याचे मुख्य आधारस्तंभ होता. आणि पुढील 5 एक वर्ष तरी तुम्ही दक्षिणायनचा प्रयोग गणेश देवी आणि इतरांच्या सहकार्याने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केलात. दक्षिणायनचं काय यश अपयश आहे असं वाटतं तुम्हाला, का त्याचं खूप मोठं उद्दिष्ट ठेवलेलंच नव्हतं? नाही, दक्षिणायनचं एक, गणेश देवींनी अतिशय प्रामाणिक प्रयत्न केला. या देशात जे गांधीवादी आहेत आणि त्यांचे प्रतिकात्मक दृष्टीने म्हणजे राजमोहन गांधी आणि आंबेडकर, या दोन्ही दलित हे गांधींना शिव्या देतात, अरे तुम्ही, आणि BJPच्या बाजूने जातात. हे दैव दुर्विलास आहे. गणेश देवींनी एक प्रामाणिक, त्याला आंबेडकरांनी चांगला प्रतिसाद दिला नाही, प्रकाश आंबेडकरांनी. आणि दुसरं, गणेश देवी हे तसे संघटक नाही, त्यांचं म्हणजे पूर्ण आदर बाळगून, जसे आपले नरेंद्र दाभोळकर सर होते, ते विद्वान आहेत, ते दक्षिणायन केली पण त्यांनी तशी संघटना बांधली नाही आणि ते थोडे असे भाषाशास्त्रज्ञ आहेत, त्या बाजूने गेले. कळलं ना. पण ही आहे, असे बहुसंख्य लोक आहेत या देशात, त्याची एक अनऑर्गनाइज असं एक दक्षिणायन गोव्यात म्हणजे देशात आहे. म्हणजे आज जर गणेश देवीने एक अपील केलं आणि हे सगळे खून झाले त्यानंतर लंकेशपर्यंत, तर काही हजारो लोक एकत्र येऊ शकतील आणि अशी बांधणी करायला पाहिजे असं मला वाटतं. दक्षिणायन वॉज होप, तो तेवढा यशस्वी झाला नाही. कारण आपण जे विचारवंत वगैरे लोक असतो ना, प्रागतिक, आमचा एक इगो असतो. मी RSSचं एक बघितलं, त्यांना इगो नसतो. त्यांना तुम्ही शिव्या द्या, काही करा, ते मौनपणे आपलं काम करत राहणार. त्यांच्यापासून काही गोष्टी, लोकसंग्रह आपण शिकला पाहिजे. आपण लोकसंग्रह करत नाही, आपण लोकविग्रह करतो. लोकांना कसं, आता महाराष्ट्रात BJP येणं हे मी सहनच करू शकत नाही. शाहू, आंबेडकर, फुले, आगरकर ही परंपरा असलेले शरद पवार एका बाजूला, काँग्रेस याच्यात यावं आणि हा जे सध्या महाराष्ट्राचं जे राजकारण चालू आहे अत्यंत लांछनास्पद. आता शेवटचे 1-2 प्रश्न विचारतो. आपल्या देशामध्ये मोदी आणि त्यांची राजवट 10 वर्षापेक्षा अधिक काळ आहे. अमेरिकेमध्ये ट्रम्प दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. ते कसे आहेत हा 4 वर्ष अनुभव घेतल्यानंतर
पराभूत झाल्यानंतर ते कसे 4 वर्षे वागलेत हे पाहिल्यानंतर अमेरिकेने त्यांना पुन्हा एकदा निवडून दिलेलं आहे. क्षी जिनपिंग गेले 1.5 दशक चीनमध्ये आहेत आणि 2 दशकाहून अधिक काळ रशियामध्ये पुतिन आहेत. तर अशा 4-5 प्रमुख आणि मोठ्या बलाढ्य देशांच्या मध्ये एकाधिकारशाही वृत्तीचे हे सगळे नेते सत्तेवर आहेत. तुम्हाला पुढच्या 10 वर्षामध्ये काय भवितव्य दिसतं जगातल्या या देशांचं, जगाचं आणि भारताचं? अतिशय कठीण प्रश्न आहे. म्हणजे एक म्हणजे उदार मतवादाची पिछेहाट झाली. रशियात जेव्हा हे झाला विखंडित झाला तेव्हापासून ती प्रक्रिया सुरू झाली आणि राईटिस्ट फोर्सेस जे आहेत अमेरिकेत, भारतात, इंग्लंडमध्ये, आता ब्रेक्झिट, आता कसं ब्रेक्झिटवर आपण हे करायचं? तुम्ही युरो हा एक एवढा चांगला प्रयोग होता, त्या युरोमधून तुम्ही बाहेर निघता, काय चाललेलं आहे तुम्ही? तो ब्रिटनमध्ये तसं झालं. ट्रम्प आला आणि ट्रम्प आता काय बोलतो आणि ते लोकांना पटतं. माझा भाचा आणि माझे नातेवाईक आहेत त्यांना हे स्थानिक लोक इथं आले म्हणजे स्थलांतरित, ते कामगार म्हणून पाहिजेत पण ते त्यांनी राहतात, हे त्यांची भीती वाटते. त्यामुळं हे जे त्यांनी जे एक वेगळं नॅरेटिव्ह त्यांनी तयार केलं ते आणि 8-10 वर्ष चालणार ते आपल्याला उद्ध्वस्त करायला. काय म्हणजे त्याला एकच म्हणजे, आणि लोक अर्थव्यवस्थेविषयी तेवढे कॉन्शियस नाहीत, राजकारणात गुंतलेले आहेत. रोजगार नाही, महागाई वाटते, या गोष्टी पटल्या. निश्चलीकरणाचा प्रश्न आपला हे झाल्यानंतर मला वाटलं होतं की भाजपा संपली, त्या रांगा वगैरे, किंवा कोविड नंतर मला वाटतं भाजपा संपली. नाही, राम मंदिर आलं आणि लाखो लोक त्या गंगेत, प्रदूषित गंगेत आंघोळ करतात. हे काय काय चाललेलं आहे? कुठं तुम्ही आणि गणपतीला तुम्ही विज्ञान परिषद म्हणता, आपले प्लास्टिक सर्जरी होती आणि हे होतं, आपल्याकडे विमानं होती. अतिशय प्रतिगामी दिशेने आपला समाज आणि आपलं राजकारण चाललेलं आहे आणि त्याला कारणीभूत भारतात मोदी, राष्ट्रसेवा संघ हे लोक, आणि त्याच्यात आपले अतिशय दुर्दैव म्हणजे नितीश कुमारसारखे एकेकाळचे समाजवादी, त्यांच्याकडे त्यांचं समझोता करतात. पण सर, नितीश कुमारांच्या बद्दल मला नेहमी असं वाटत आलं की सगळ्या पुरोगाम्यांनी नको तेवढ्या जास्त अपेक्षेने का पाहिलं? मागच्या 30 वर्षापैकी 28 वर्ष नितीश कुमार भाजप बरोबर आहेत. 1 वर्षासाठी 2दाच ते भाजपमधून बाहेर पडले तरी, आणि त्यांना बिहारमध्ये एकदाच स्वतःच्या बळावर बहुमताच्या जवळ जाता आलं. उरलेल्या संपूर्ण 30 वर्षात 50% आसपास त्यांना जागा मिळाल्यात. त्यांना माहिती आहे की बिहारच्या बाहेर आपल्याला कोणी ओळखत नाही. ते भारतातल्या कुठल्याही राज्यात कुठल्याही कार्यक्रमाला जात नाहीत. तरीही सगळे पुरोगामी त्यांना पंतप्रधान करायला धावतायत आणि ते म्हणतायत की मी इतका छोटा माणूस आहे, माझी ताकद इतकी कमी आहे. तर हा फरक कशामुळे होतोय असा? नाही, आपल्या 30 पैकी 28 वर्ष जो त्यांच्या बरोबर म्हणता ते बरोबर आहे. आपला भाबडेपणा जो आहे ना, संबंध समाजवादी आणि ध्येयवादी चळवळीत भाबडेपणा आडवा येतो. आपण भाबडेपणाने जातो आणि आपण प्रॅक्टिकल व्हायला, म्हणजे शिवाजी महाराजांपैकी अगदी प्रॅक्टिकल. सुरत, अरे त्याला लूट म्हणणार काय तुम्ही? सुरतची लूट ही गरज होती, कळलं ना? अतिशय प्रॅक्टिकल. शिवाजी महाराजांच्या राजकारणापासून शिकण्यासारखं भरपूर आहे. आणि पुढे फुले आहेत, आणि फुलेंचं मी तुम्हाला एक सांगतो उद्योजक म्हणून, एकच समाजकारणी, राजकारणी जो पूर्णपणे यशस्वी उद्योजकता केली, कंत्राटं घेतली, दगड पुरवण्याचं बांधकाम, पैसे केले आणि मग समाजकारण. फुलेंची उद्योजकता, यावर संशोधन झालं पाहिजे, यावर पुस्तक यायला पाहिजे. बाकी कुठल्याही राजकारणाने असे अर्थमूलक क्रियासिद्धी हा सिद्धांत पाळलेला नाही. तर अशी विचित्र परिस्थिती आहे. आपल्याकडे एवढं समृद्ध प्रागतिक आपला परंपरा असून, लोकायतपासून बौद्ध धर्म हद्दपार झाला. आता आपला प्रागतिक संबंध आपला हे हद्दपार व्हायची. बौद्ध धर्म का व्हावा हद्दपार? आणि आज जर भारत बौद्ध असता तर भारतावर ही परिस्थिती आली नसती, असं माझं. आपण पुरोगामी, समाजवादी या ना त्या प्रकारे भाबडे आहोत हे बोलणं झालंच, विशेषतः नितीश कुमारांच्या संदर्भात. नितीश कुमार प्रॅक्टिकल आहेत. त्यांना कळत होतं की आपल्याला कुठे. नितीश कुमार प्रॅक्टिकल आहेत, धूर्त आहेत, लबाड आहेत पाहिजे तर असं म्हणा. तर आता आपण केंद्र सरकारकडे
आणि राज्याच्याबद्दल बोललो आहे. मला आता प्रश्न असा आहे की तुम्ही काँग्रेसमन आहात, विचाराने काँग्रेसमन आहात. विचाराने काँग्रेसमन आहात याचा अर्थ काँग्रेसच्या सर्वच नाही, बरोबर. घटनांचं, घडामोडींचं, निर्णयांचं समर्थन करणं गरजेचं नाही आहे. गेल्या 10 वर्षामध्ये काँग्रेसची घसरण आत्ता कुठेतरी मागच्या लोकसभेत 50वरून 100वर आकडा आला आहे आणि आधीच्या दोनही लोकसभा निवडणुकामध्ये 50च्या आसपास. 50वरून 100 हा आकडा आपल्याला मोठा दिसतो, पण तुम्हाला सत्ता मिळवण्यासाठी 270 पाहिजेत. म्हणजे खूप खूप अजून दूर आहेत. आणि असा पक्ष की ज्याला 125 वर्षापेक्षा जास्त मोठा इतिहास आहे. काँग्रेसचं पुनरुज्जीवन होणं हे केवळ आणि केवळ भाजपच्या ऱ्हासावर अवलंबून आहे की आणखी काही वेगळे मार्ग आहेत? मी तुम्हाला सांगतो, गांधी कुटुंबियाशी माझे जवळचे जे राहुल गांधी आणि सोनिया गांधी अतिशय सुसंस्कृत, काही म्हणा तुम्ही, सुसंस्कृत कुटुंब आहे. ते काँग्रेसची लीडरशिप एवढी सुसंस्कृत असता कामा नये. तिथं शरद पवारसारखे धूर्त, म्हटलं तर लबाड, किंवा ममता बॅनर्जी सारखे प्रॅक्टिकल लोक पाहिजेत. गांधी कुटुंबाने खरगेंना जशी दिली ना काँग्रेस, हळूहळू. आणि हे बघा ना, केरळ आपल्या बाजूने आहे, तामिळनाडू पूर्णपणे आपल्या बाजूने आहे, कर्नाटक आहे, महाराष्ट्रात एक मोर्चेबांधणी, आंध्र आणि ओरिसा आहे, बंगाल आहे, पंजाब आहे, हिमाचल आहे, काश्मीर आहे. तुमच्याकडे नाही म्हणजे गुजरात आणि ही गंगेकडची राज्य एक वेगळी आघाडी करून हे शक्य आहे आणि होऊ शकतं ते. त्यासाठी गांधी कुटुंबियांनी थोडी सेकंडरी ही घ्यायला पाहिजे. आणि शरद पवारला घ्या ना आणि करा काँग्रेस अध्यक्ष, ममता बॅनर्जीला घ्या, हा काँग्रेस, असा काहीतरी प्रयोग. तुम्ही हे खूप धाडसी विधान करताय की ज्या शरद पवारांची आता पूर्ण वाताहत झालेली आहे त्यांना तुम्ही काँग्रेसचा अध्यक्ष, तुम्हाला या वाताहत जरी झाली तरी शरद पवारांना एक ऑरा आहे. हा ग्रहस्थ कधीच प्रयागराजला गेलेला नाही, कुठल्याही देवळात. हे शरद पवारांना खूप टीका करतात पत्रकारिता, पण शरद पवार याबद्दल आमच्या मनात प्रचंड आदर आहे की हे काय म्हणतात, ध्येयवाद सांभाळला आणि थोड्या प्रॅक्टिकल हे केल्या. धूर्त म्हणजे शिवाजी महाराजांना तुम्ही म्हणू शकता ना, धूर्तपणे काही त्यांनी तडजोडी केल्या. पण अजून शरद पवार किंवा सुप्रिया सुळे, मी अनेक वेळा भेटलो त्यांना, असे अनेक, मोहिया मैत्रा, किती लेडी हे आल्या पार्लमेंटमध्ये. हे सगळं त्यांचं संघटन झालं ना तर भारताला, आणि ते होईल मला वाटतं की हे असं एवढे लोक तुम्ही ऑल द टाईम, ऑल द पीपल यू कॅनॉट फूल. आणि यांची सद्दी आता संपलेली आहे आणि लोकांना हे कळलेलं. अनेक लोक जे भाजपाला सपोर्ट करत होते ते म्हणतात नाही हे चुकतं आहे. लोकांना हळूहळू पटतं आहे आणि हे आपण वाढवणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणजे आपला शरद पवार धूर्त आहेत, पण त्यांना जेव्हा महाधूर्त अशा मोदी आणि शहांचा सामना करावा लागला तेव्हा त्यांची किती वाताहत झाली हे गेल्या 2-2.5 वर्षात पाहिलेलं आहे. आणि आता मी स्वतः असं म्हणतो की नितीश कुमारांच्या मागे धावणारे सगळे पुरोगामी हे भाबडे आहेत. परंतु आता तुमचं आणि माझं हे संवादातलं उत्तर तुमचं जर ऐकलं तर शरद पवारांच्याकडून तुम्ही अजून अपेक्षा बाळगताय, म्हणजे तुम्ही किती भाबडे आहात असं लोक आपले म्हणू शकता. आता तुम्हाला सांगतो, अमित शहा मी भेटलो नाही, पण माझे काही मित्र भेटले, एवढा प्रॅक्टिकल माणूस आहे. तो म्हणतो अरे भाजपमध्ये आमचे काय टॅलेंट नाहीच, आम्ही टॅलेंट घेतो, ज्योतिरादित्य सिंधिया, हे जितेंद्र, सगळे काँग्रेस आणि विरोधी पक्षातून आम्ही घेतो. आमच्याकडे काय आहे, आमच्याकडे नुसते कार्यकर्ते आहेत. अतिशय प्रॅक्टिकल ब्रोकर, तो शेअर ब्रोकर, अशी माणसं त्यांच्याकडे आहेत. आणि तसं राजकारण थोडंसं केलं पाहिजे आपल्याला आणि ते होईल हळूहळू आणि लोकांच्या लक्षात येईल. असं आपण अशा बाळगूया. आणि त्या बाळगूया म्हणजे असं की त्या दृष्टीने आता आम्ही गोव्यात तुम्हाला सांगतो, वी डू नॉट वॉन्ट टू बी सायलंट स्पेक्टेटर ऑफ द सिच्युएशन. परिस्थितीचे मूक प्रेक्षक म्हणून राहणे हा फार मोठा गुन्हा आहे. आम्ही आतापासून सुरुवात केली. 2025 साली गोव्यातल्या विरोधी पक्षाची आघाडी करण्याचा जो प्रयत्न आहे तो सुरू झाला. आमचा जो दक्षिणायनचा जो हे आहे, काँग्रेसकडे गोवा फॉरवर्ड, महाराष्ट्रवादी यांच्या चाचपणी सुरू आहे
आणि आमचा एक उद्देश असा गोव्यात भाजप सरकार जावं. दक्षिण गोवा आम्ही जिंकून दिला. विरोधी पक्ष कोण होते? पल्लवी धेपो, माइन ओनरची बायको, तिला डिफीट केलं आम्ही. मर्यादित यश मिळालं आम्हाला. पर्रीकरला डिफीट केलं आपण, पण परत पक्षांतर झालं. आता या पक्षांतर होणाऱ्या लोकांना, या तुम्हाला सांगतो, हे पक्षांतर झालेले माझे मित्र देवळात जाऊन शपथ घेतलेले आहेत आम्ही पक्षांतर करणार नाही, आणि ह्यांनी लोकांनी पक्षांतर केलं. तर हळूहळू लोकांच्या लक्षात येतं. समारोपाचा प्रश्न. हो. तुमच्या आपण 1-1 तासाच्या 4 मुलाखती घेतल्यात आणि माणूस तर तुमच्याकडच्या सगळीकडेच होता, परंतु एका बाजूला लेखक साहित्यिक, दुसऱ्या बाजूला उद्योजक आणि तिसऱ्या बाजूला राजकारणी समाजकारणी. जरी स्वतः निवडणूक लढवली नसेल तरीही राजकारण आणि समाजकारण हे तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य असा भाग राहिलेला आहे. तुम्हाला तुमचे मित्र पण सांगत असतील, मी पण तुमच्या काही मित्रांशी बोललो, त्यांचं पण असंच म्हणणं होतं की हा माणूस यापैकी कोणत्याही एका क्षेत्रात राहिला असता तर कदाचित खूप खूप प्रचंड मोठं काम केलं असतं. नुसतं साहित्यात काम केलं असतं तर प्रचंड, फक्त राजकारण समाजकारण केलं असतं तर कोणी पण म्हणतं की मुख्यमंत्रीच काय, केंद्रीय मंत्री होऊ शकले असते. आणि उद्योग जरी तुम्ही खूप सातत्याने केले असले तरी फक्त उद्योग एके उद्योग असं जर तुम्ही लक्ष केंद्रित केलं असतं तर तुम्ही बाकीचे जसे राष्ट्रीय स्तरावरचे काही उद्योजक मानले जातात तशा प्रकारे तुम्ही होऊ शकला असतात. तर तुम्हाला आता मागे वळून बघताना, हे 50 वर्षाची वाटचाल पाहताना अशी काही खंत आहे की आपण यावर फोकस करायला पाहिजे होता, की आपण छान आयुष्य जगलोय? खंत बिलकुल नाही, मी पूर्ण समाधानी आहे. आणि मी जो असं थोडा उद्योजक थोडा राजकारणी, ते माझं चांगली स्ट्रॅटेजी होती मला वाटतं, आणि मी समाधानी आहे. कारण ते एकांगी आता मी एक कादंबरीचा मी विषय हाताळतो, तेवढं सांगून मी संपवतो की माझा विषय असा, मी 18 वर्षाचा असताना 4-5 क्लोन करतो. एक दत्तानायक उद्योजक, एक राजकारणी, एक हे आपला हे काय मॅथमॅटिशियन, असे वेगवेगळे आम्ही 60 वर्षानंतर भेटतो. अशी माझी अतृप्त इच्छा जर क्लोन करणं तर मी गेलो असतो, पण मी जे केलं ना त्याबद्दल मी समाधानी आहे. आणि मला जी काही 8-10 वर्ष मिळतील त्या हीच भूमिका मी भागवणार. मी निवडणूक लढवणार नाही. पण एक सांगतो तुम्हाला, मी बिझनेसमॅन असल्यामुळं मी पैसा दिला सामाजिक संस्थांना, राजकीय पैसा उभा केला. दक्षिणायनसाठी मी एका महिन्यात 40 लाख उभे केले. गोवंत विद्यानिकेतनसाठी मी 8 कोटी उभे केले. मी 1 कोटी दिले. हे नेटवर्किंग शक्य होतं. आणि अशी माणसं, माझ्यासारखी माणसं असावी लागतात. नुसतीच राजकारणी उद्योजक नाही, म्हणजे असे सर्व क्षेत्रात थोडेसे अष्टपैलू टीम असावी लागते, जे विकेट किपिंग पण करतील, नाईट वॉचमन म्हणून पण येतील, बॉलिंग करतील, हे करतील. आणि त्यासाठी आपण निष्ठेने आपण काम केलं पाहिजे. आणि एक वेगळं आपला संपर्क आपला वाढवला पाहिजे, लोकसंग्रह वाढवला पाहिजे. आणि कन्व्हिन्सिंग द त्यापेक्षा ज्यांना आपलं पटत नाही त्यांना कसं पटवावं, आपला हे कशी वाढवावी आपली हे, याकडे आपण लक्ष, त्या दृष्टीने मी त्याला आपण म्हणतो रॅशनल ऑप्टिमिस्टिक. मी ऑप्टिमिस्टिक आहे, आशावादी आहे, पण मी बुद्धिप्रामाण्यवादी आशावादी आहे. म्हणून मला वाटतं हे संपतील. कारण भारतीय संस्कृतीचं एक वैशिष्ट्य विनोद लक्षात घ्या, आणि तिथं आपण थांबू. ही संस्कृती ही एवढी लवचिक आहे, जे कुरुंदकर मांडतात. यांनी हूण पचवले, कुशाण पचवले, यवन पचवले, म्लेंच पचवले, पोर्तुगीज, डच, ब्रिटिश, मुसलमान भारताचं इस्लामीकरण स्पेन जर करू शकले नाही. हे सगळे याने पचवले. बुद्ध धर्म पचवला, लोकायत पचवलं. हे लोक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा जो विद्रूप बोन्साय आहे ना, तो पचवतील. एवढं रसायन या संस्कृतीमध्ये आहे असं मला वाटतं. आणि त्या आशावादावर मी हे संपवतो. तुमच्या या 4 मुलाखतीच्या अखेरीस शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्ही माझ्यासारखी माणसं असायला हवीत असा खूप महत्वाचा संदेश दिलेला आहे. प्रौढीचा त्याला हे थोडासा मला म्हणतात तुम्ही इंटेलेक्च्युअली हे आहे, ॲरोगंट आहे. आणि ते मी मार्क ट्वेनचं सांगतो, इफ यू फील यू आर ए हॅमर
यू फील एव्हरीबडी इज नेल. मी नेहमी मानलं मी हातोडा आहे आणि हे खिळे आहेत, हे ठोकत गेलो. पण नाही, आपल्याला कात्री पण पाहिजे आणि सुई पण पाहिजे. ते सुई होणं गरजेचं आहे. पण जोडा. तुम्ही माझ्यासारखी म्हणताना त्याचं एका शब्दामध्ये पुढचं उत्तर दिलं पण की रॅशनल ऑप्टिमिस्ट अशी माणसं असायला हवीत. तर रॅशनल ऑप्टिमिस्ट माणूस कसा असतो हे जर अधिक चांगलं समजून घ्यायचं असेल किंबहुना त्याची एक चांगली झलक बघायची असेल तर या मुलाखतीच्या आधीच्या तिन्ही मुलाखती जरूर बघाव्यात. या 4 तासाच्या मुलाखतीतून एक रॅशनल ऑप्टिमिस्ट माणूस बघायला मिळेल, समजून घेता येईल आणि अर्थातच त्याच्यासारखं पूर्ण होता येणं अवघड असणार. त्याला अनेक वेगवेगळी कारणं आहेत, परंतु त्यातले अनेक काही अशी चांगल्या गोष्टी घेता येतील आणि पुढील वाटचाल करता येईल असं मला वाटतं. तर अशा या आशावादासाठी तुम्हाला अतिशय मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.